आनंद आहे. आणि त्या वर्दीमध्ये एक शान आहे, एक काहीतरी एक ऊर्जा आहे त्या वर्दीमध्ये. तर ती घातल्यानंतर तुम्हाला एक आपोआप एक रुबाबदार माणूस झाल्यासारखं वाटतं. आणि हा पोलीस आहे, हा इन्स्पेक्टर आहे रवी, तो खूप वेगळा आहे. खऱ्या अर्थाने पोलीस आहे. म्हणजे जोपर्यंत त्याच्या हातात पुरावा सापडत नाही तोपर्यंत कोणावरही विश्वास न ठेवणारा आणि त्या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा शोध घेणारा असा तो आहे. त्यामुळे त्याच्या तावडीतनं देव माणूसही सुटत नाही, ही दोन्ही देव माणसंही सुटत नाहीत आणि कोणीच सुटत नाही. तर असा तो आहे. वा, देव माणूस हा तुझ्या इतक्या मोठ्या प्रवासातला अतिशय महत्त्वाचा सिनेमा आहे, तर त्याबद्दल थोडं सांगशील? नाही, नक्कीच आहे. मी त्याच्यासाठी आधी लव फिल्मचे आभार मानतो, लव आणि अंकुर दोघांचे आभार मानतो, तेजसचे आभार मानतो, आमची रायटर नेहाचे आभार मानतो. कारण मला असं वाटतं की या तिघांवरती पूर्ण सिनेमाचं भवितव्य अवलंबून असतं. की आधी निर्मात्याने ठरवावं लागतं, दिग्दर्शकाला ती गोष्ट दिसायला लागते आणि त्या पद्धतीने लेखकाने लिहायला लागतं. आणि जसं तेजसने सांगितलं की खूप वेळा तुम्हाला स्क्रिप्ट वाचण्याची गरज लागत नाही, कारण दिग्दर्शक जेव्हा तुम्हाला नरेट करत असतो तेव्हा तुम्हाला गोष्ट दिसत असते, कारण त्यांनी ती पूर्णपणाने त्याच्या आधी जगलेली असते. आणि जेव्हा तेजसने पहिल्यांदा ही गोष्ट नरेट केली तेव्हाच असं ठरलं की आता हा चित्रपट आपल्याला केलाच पाहिजे. कारण इतक्या उत्तम पद्धतीने चित्रपट लिहिला गेला आहे, इतक्या उत्तम पद्धतीने व्यक्तिरेखा लिहिली गेली आहे. आणि आजूबाजूला महेश सर असतील, रेणुकाताई असेल, अभिजित आहे, सिद्धार्थ आहे. तर ह्या सगळ्यांसारखी उत्तम कलावंतांची फौज आहे. तर ह्याच्यातला एक आपण छोटासा भाग होणं अत्यंत गरजेचं आहे. वा, आता पुढचे प्रश्न आता थोड्यात आपले मित्रमंडळींनी विचारतीलच, पण मी आता बोलावतोय सिद्धार्थ बोडके. तो जोरदार आहे. सिद्धार्थने आम्ही ट्रेलरमध्ये पाहिलं, ते थक्क करणार आहे खरं तर. म्हणजे एवढी हिंमत अवघड आहे करणं, म्हणजे पडद्यावर सुद्धा असं. त्याबद्दल तू ज्यावेळी हे सगळं शूट करत होता तर किती नर्वस होतास किंवा काय वाटत होतं? कारण ते पाहताना नाही, ही फिल्म जी आहे ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची फिल्म आहे. कारण अशा पद्धतीचं कॅरेक्टर मी कधीच केलं नव्हतं आणि ह्या फिल्मच्या मुळे मला ते करायला मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की महेश सर, रेणुकाताई, सुबोधदादा हे सगळे ब्रिलियंट ॲक्टर्स आहेत. यांना खूप वर्षापासून यांचं पण काम बघतोय, अभिजित आहे. सो यांच्याबरोबर काम करायचं होतं आणि त्यात असा रोल करायचा होता. त्याच्यामुळे माझ्यासाठी ते खूप चॅलेंजिंग होतं आणि म्हणूनच ते खूप एक्साइटिंग होतं. तेजस बरोबर पण मी काम केलं नव्हतं आणि त्याची एक वेगळी पद्धत आहे करण्याची. सो मला ना सगळ्याच गोष्टी, मी नर्वस नव्हतो निश्चित, पण मी खूप एक्सायटेड होतो. ऑफकोर्स असे काही सीन्स होते की जे मला सरांबरोबर करायचे होते, जे तसे पण सर को ॲक्टर म्हणून मला त्यांच्याबरोबर काम करताना इतकी मजा आली की ते सीन करताना मला एकदा सुद्धा मी नर्वस झालो नाही. रादर मी खूप प्रश्न विचारायचो त्यांना. ते बऱ्याच वेळेला खोडायचे की ही असं नाही, अशा पद्धती. पण त्या गिव्ह अँड टेकने मला खूप मजा आली त्याच्याबरोबर काम करताना. आणि त्यामुळे लव बाई, अंकुर आणि तेजस, थँक्यू सो मच फॉर कास्टिंग मी. थँक्यू. छान अनुभव आहे तुझा.